पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे। सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो है जो आपको सोने नहीं देते। या प्रेरणादायी विचाराने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला खूप आनंद होत आहे। आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माननीय आमदार आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचे विचार, अनुभव आणि त्यांचे प्रेरणादायी जीवन प्रवास हे आपल्या विद्यार्थ्यांना सांगतील। आपल्या शाळेमध्ये माननीय विक्रम काळे सर हे आले आहेत। यांच्या स्वागतासाठी सर्वांनी त्यांचा कडकडाट करावा। एवढे बोलून धन्यवाद। एक वेळेस साहेबांसाठी जोरात नाशिक क्लब करायचा। खूप घाई गर्दीमध्ये आपल्यासाठी वेळ दिलात, मी आपला ऋणी आहे। कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करण्यामागचा हेतू असा होता की आपल्या शाळेमध्ये बराच वेळ आणि बऱ्याच दिवसापासून असं झालं की थोडं शाप लागल्यासारखं झालं। शाप असा की जिल्हा परिषदेकडं लेकरं येण्याचा ओघ हा हळूहळू कुठल्या तरी कारणामुळं, स्थलांतर असेल, अजून कुठलं कारण असेल किंवा आमच्या मागचा व्याप असेल, यामुळं संख्या कमी होते आणि त्यांना न्याय देता येत नाही। न्याय देणारे भरपूर चांगले शिक्षक आहेत आमच्यासोबत। पुरी सर आहेत, गिरी मॅडम आहेत, शेळके मॅडम आहेत, आमच्या मुख्याध्यापिका सावळे मॅडम आहेत, कलसिटी सर आहेत। एकदम टॉप लेवलचा स्टाफ असूनसुद्धा आम्हाला थोडंसं काही गोष्टीमध्ये कमतरता वाटते, ती आम्ही दुरुस्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। विशेष म्हणजे जो कोणी इंग्रजीचे 1,00,000 वाक्य लिहिल त्याला आपल्यातर्फे कॉम्प्युटर बक्षीस देण्याचा हा उपक्रम ठेवला आहे। आपल्या बांद्रेखेड्यामध्ये सुद्धा आता इथून सुरू झाला आहे। गेल्या 4 वर्षापासून चलबुर्गा येथील शाळेमध्ये मी 11 कॉम्प्युटर दिलेले आहेत। IT क्षेत्रामध्ये आपली लेकरं पुढे जावेत आणि भरभराटी व्हावी। बऱ्याच वेळेला बेकारी आणि पुढचं आयुष्य, पुढचा समाज आपल्याला चांगला बघायचा असेल तर आपण काहीतरी दिलं पाहिजे, समाजाचं देणं, या हेतून मी आत्ता हा कार्यक्रम आयोजित केला आहे। क्रियापद आता हे सगळं सांगण्याच्याऐवजी थोडक्यात सांगतो। मला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी शब्दाच्या 8 जाती जेवढ्या आहेत त्या 8 जातीमध्ये जेवढा संग्रह लागतो, समजा आपण क्रियापद घेतलं तर क्रियापद 25 आहेत, क्रियाविशेषण घेतलं ते सुद्धा 1,500 आहेत, व्यावसायिक घेतले 2,000 आहेत। या सगळ्याचा वापर करून ज्या वेळेला तुमचा मोकळा वेळ असतो त्या वेळेमध्ये अभ्यासाची जबरदस्ती नाही। तुम्हाला ज्या वेळेला मोकळा वेळ असतो त्यावेळेला तुम्ही इंस्टाग्रामवर जाता, मोबाईलवर जाता, त्याऐवजी जर भाषा शिकली आपण तर पुढच्या आयुष्यामध्ये इंग्रजी शिकत असताना बरेचसे लेकरं अडथळ्यात येतात आणि त्यांची भाषा समृद्ध व्हावी असा एकमेव हेतू आहे। आणि त्यानंतर दुसरा हेतू असा की लेकरांना याच काळामध्ये इथं व्यासपीठ मिळावं, हा खरं तर बोलण्याचा हेतू। हे जे मी बोलतो आहे ते सगळं लेकरांना बोललं पाहिजे होतं, पण आपल्यासाठी वेळ कमी आहे म्हणून मी समरी रूपानं बोलतो आहे। आता जे पुस्तक मी आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये काल संबंध राज्यभर ज्यांची जयंती आपण साजरी केली ते डोकड येथे या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रतिमेला विनम्र असं अभिवादन मी या ठिकाणी करतो। त्याचा औचित्य साधून आपल्या विद्यालयातील उपक्रम शिक्षक आमचे मित्र अंगद पवळे सरांनी इंग्रजी भाषेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी आणि अवघड वाटणारी भाषा ही अधिक सोपी करून विद्यार्थ्यांनी शिकावी, यासाठी जवळपास 1,00,000 इंग्रजी वाक्य लिहिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या वेतनातून काही हिस्सा खर्च करून संगणक संच देण्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष प्राध्यापक अंकुश नाडे सर, श्री परमेश्वरजी पवार, बाप्तावरजी बागवान, संजय कांचेट्टी सर, त्याचबरोबर दगडू पाटील, आपल्या मुख्याध्यापिका हेमलता मॅडम, गिरी मॅडम, शेळके मॅडम,
त्याचबरोबर सर्व गावातील आमचे ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी मित्र आणि फोटो काढणारे आमचे फोटोवाले मित्र सुद्धा आज काही गडबडीमध्ये का होईना परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करावं आणि आपले उपक्रम शिक्षक पवळे सरांच्या सुद्धा पाठीवरती कौतुकाची थाप टाकावी या उद्देशानं आज मी मुद्दामून छत्रपती संभाजीनगरहून जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून मी आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। आणि म्हणून आज अनेक जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी होतंय, कारण मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे। आणि म्हणून पहिलेच्या काळी काही खाजगी शिक्षण संस्था नव्हत्या किंवा खाजगी विद्यालय नव्हते, इंग्रजी शाळा नव्हत्या। गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागायचं आणि म्हणून मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलोय। आणि आज सुद्धा आपल्या पुढे इंग्रजी शाळांचं आव्हान असलं तरी सुद्धा अनेक शाळांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, प्रवेश बंद करावा लागतो। अशा प्रकारची अनेक चांगली स्थिती अनेक शाळांमध्ये जिल्हा परिषदमध्ये आमच्या शिक्षकांनी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। पुणे जिल्ह्यातलं तर उदाहरण झालं, परंतु बाकी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळा ह्या 365 दिवस सुरू असतात। ना त्यांना दिवाळीची सुट्टी असते, ना त्यांना उन्हाळ्याची सुट्टी असते। शिक्षक मात्र आमचे मेहनतीनं जीव ओतून काम करतायत आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। इथं बसलेले सगळे विद्यार्थी हे शेतकऱ्यांची लेकरं आहेत, शेतमजुरांची लेकरं आहेत आणि म्हणून तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। हा महामंत्र महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला देऊन गेलेले आहेत। महात्मा गांधींनी आम्हाला सांगितलं एज्युकेशन इज द पॉवर आहे, शिक्षण ही पॉवर आहे। जसं संध्याकाळी तुम्ही जेवत असता, तिन्ही सांजेला अंधार पडल्यानंतर आणि जेवता जेवता जर लाईट गेली तर तुम्ही आपल्या आईला काय सांगता? थोडं थांब, लाईट येऊ दे मग जेवण करू, म्हणता का नाही? जेवण तुम्ही थांबवता। आणि म्हणून जीवनामध्ये पॉवरला आमचं एवढं महत्त्व आलेलं आहे। जीवनामध्ये विजेला जेवढं महत्त्व आलंय, पॉवरला जेवढं महत्त्व आलंय, तेवढंच महत्त्व शिक्षणाला सुद्धा आलेलं आहे। आणि म्हणून एज्युकेशन इज द पॉवर असं म्हटलेलं आहे। शिक्षण ही सुद्धा पॉवर आहे। पैशाची चोरी होईल, तुमच्याजवळ असलेल्या वस्तूची चोरी होईल, परंतु तुमच्या डोक्यात भरलेलं ज्ञान कुणी चोरू शकतं का? हा म्हणू शकतो का जरी तुझ्या डोक्यातलं मी ज्ञान चोरून घेऊन जातो, मी चोरी करतो तुझ्या डोक्याची? असं होत नाही। आणि म्हणून तुम्ही चांगलं शिकावं, चांगलं सुशिक्षित व्हावं, स्वतःच्या पायावरती उभा राहावं, तुमचं भविष्य घडवावं, म्हणून आमच्या पवळे सरांनी चांगले उपक्रम या शाळेमध्ये सुरू केलेले आहे। आता तुम्हाला ही नोटबुक दिलेली आहे अभ्यासक्रमासाठी, ती सुद्धा त्यांच्या स्वखर्चानं तयार करून त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे। आणि हा कॅम्प्युटर वाटपाचा प्रयोग काय आजच ते करत नाहीत, यापूर्वीसुद्धा ते दुसऱ्या शाळेमध्ये होते, तिथं सुद्धा त्यांनी 11 कॅम्प्युटर दिलेले आहेत। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसारख्या अवघड विषयाची गोडी लागावी म्हणूनसाठी अभिनव प्रयोग करणारे अंगद पवळे सर हे महाराष्ट्रातले पहिले शिक्षक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून मी अंगद सरांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतोय की तुम्ही एक चांगला उपक्रम हातामध्ये घेतला। कारण आपण आता 10वीची बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहोत काही वर्षांनी, 12वीच्या बोर्ड परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात, कारण जीवनातले 2 महत्त्वाचे टप्पे तुमच्या समोर असतात। आणि म्हणूनसाठी जेव्हा आपण 10वी निकाल लागतोय, 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागतोय, तेव्हा मग मात्र आपल्याला आपले मित्र विचारत असतात, आपले पाहुणे विचारतात
की पास झाला का नापास झाला, मग आपण म्हणतो नाही अरे मग नापास झालो, मग तो समोरचा म्हणत असतो तुम्ही सांगायच्या अगोदर की नाही तुझं इंग्रजी गेला असेल, तुझं गणित गेला असेल. म्हणजे सगळ्यात अवघड वाटणारे विषय कोणते असतात? इंग्रजी आणि गणित. परंतु इंग्रजीसारखी भाषा ही तुम्हाला बालवयामध्ये प्राथमिक शाळेमध्येच त्याची आबीड गोडी लागावी, तुम्हाला ती मातृभाषा मराठीसारखी सोपी वाटावी म्हणूनसाठी हा अभिनव प्रयोग आमच्या पवळे सरांनी हातामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामुळं मी पवळे सरांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. आणि म्हणून त्यांच्या उपक्रमानं मी भारावून गेलो आणि म्हणून मी नाडे सरांना सूचना केली की काही झालं तरी आपल्याला वांजरखेडला वेळ द्यायचा आहे. आणि म्हणून किती गडबड असली तरी मी सकाळी 10 वाजता जरूरपणाने येतोय. आणि म्हणून मी एवढ्या लांबून या कार्यक्रमासाठी आलेलो आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. मी पवळे सरांचं परत एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर आपण चालत राहा, आपल्या ह्या वाटचालीमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत ही ग्वाही परत एकदा आज या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी जी शिकवण या महाराष्ट्राला दिलेली आहे ते स्वच्छतेचे भोक्ते होते, ते वेळेचे भोक्ते होते, त्यांना वेळेवरती जाणं आवडायचं, त्यांना स्वच्छता आवडायची. आणि म्हणून त्यांनी जी काही शिकवण या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला दिली ती पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही करत राहू, हीच खऱ्या अर्थानं त्यांना विनम्राचं अभिवादन त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.